नमस्कार मित्रांनो, समोरच बघताय आपल्या खारघरचा डॉन 12-13 आहे आणि मागच्या वेळेस आपण बाईट घेतलेली. कुठेतरी संघर्षाचा काल ओसरलाय. त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुठून कुठेतरी टॉपला पळतोय आणि आज देखील या कलम बोरीच्या वाडी मैदानामध्ये फायनलसाठी पात्र ठरलाय. चला थोडक्यात माहिती घेऊया. बाबू नमस्कार. नमस्कार. नाव सांग ना तुमचं. तनिष पाटील, तनिष लक्ष्मण शेट पाटील. खारघर ना? हा. कोणाच्या नावाने गाडी पळतं आपली? आई गावदेवी प्रसन्न तनिष लक्ष्मण शेट पाटील खारघर. आज बघायला गेलं तर फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरलाय. पहिलीच सेमी होती आणि पहिल्याच सेमीमध्ये आपली गाडी वासराची आणि डॉनची गाडी चांगली पळाली आणि फायनलच्या गुलालासाठी पात्र ठरले. आनंद कसा आहे तुमचा आजचा? आनंद चांगलाच आहे. मग कवच पहिल्यांदा गुलाबात बैल राहिलाय. आम्हाला गुलाल केव्हा भेटतच नाही, आता गुलाबात राहिलो आम्ही. मग आजचा आनंद कसा आहे तुझा? चांगला आहे आनंद. जल्लोषाचा आनंद आहे आमचा. बरोबर. आणि तसं बघायला गेलं तर पैरा पण चांगला होता. पैऱ्याबद्दल काय सांगशील? पहिला पण चांगलं आहे. तो आदत भवानी बोलतोय आता. तो पण छोट्याशा गावातला आहे. तो पण आता नवीन उजेडात आले बैल. तो पण बरोबर. कुठनं आले काय माहिती आहे का? पोखरकरवाडीचा. ओके. कशी काय पळाली गाडी? गाडी मस्त पळाली. आता गाडी बद्दल कमीच सांगू, तेवढं कमीच आहे आता. एवढी गाडी पळाली. बरोबर. काय अपेक्षा आहे तुम्हाला? आज एकदम टॉप स्पीड लागला गाडीला. गाडीकडे बघता काय वाटतं, काय होईल आज? आज बैल गुलाबात आहे आणि 1 नंबरचा मानकरी आमची गाडी झाली. असं गाडी राहिल्याची तुझी अपेक्षा आहे? नक्कीच बघा, प्रत्येकाला वाटत असतं की कुठे ना कुठेतरी आल्याच्या नंतर नंबर व्हावा, गुलालामध्ये राहावा. गुलालासाठी तर 100% पात्र ठरलाय. वासराबद्दल काय सांगशील? कारण का एक आदत दुसऱ्याचं मैदान होता आणि तुम्ही आदत टाकला आणि एकदम टॉप स्पीड लागला गाडीला, काय बोलाल? तो पण आता तो मागच्या 2 अड्डे झाले तर कर्जत कशी त्यात तो फायनलचा मानकरी ठरलाय. मग आम्ही त्याच विचारात आम्ही तो बैलात टाकलाय आणि तो आमचा सक्सेसफुल झालाय आता. ओके. आज काय सांगशील? जेव्हा सेमी काढून आला तेव्हा जल्लोष पण जाम झाला, कारण का आनंद गगनात मावत नव्हतं. सगळी पोरं कुठून कुठेतरी जल्लोषाच्या आनंदामध्ये सगळी ओढत होती. आमचा 3 वर्षाचा संघर्ष होता. आता हा डॉन हा घडलाय आमच्या दावणीला. बरोबर. म्हणजे 3 वर्ष कुठून कुठे 3 फेऱ्याला गुलाल नव्हता का तुम्हाला? नव्हता. म्हणजे 3 वर्षानंतर आज गुलालासाठी पात्र ठरलाय. आनंदच काय वेगळा असेल, काय सांगशील? आज कसा काय घरच्यांचा आनंद असेल तुमच्या? घरी पण रास आनंद आहे. आता जल्लोष आहे फक्त आता. बरोबर आहे. काय सांगशील बैलाबद्दल? कारण का आता बघतोय टॉप मध्ये पळतोय. पैऱ्यासाठी वगैरे काय बोलतोय? पैऱ्यासाठी अडचणी येतात का नाही तुम्हाला आली? खूप असे मोठे मोठे बैल नाही बोलतात, असं वाईट वाटतंय. आणि आम्ही या आदत वासरे आम्हाला दिला, आम्हाला आनंद वाटतो. बरोबर आहे. मग पुढच्या वेळी म्हणजे चांगल्या बिनजोड करतील तेव्हा काय पैऱ्याची अपेक्षा ठेवतो? कशा काय प्रकारे पैरे झाले पाहिजे तुम्हाला? आता बैल गुलाबात राहिले, आता पैराची काही कमीच नाही आता. बरोबर आहे. आज त्यांना समजेल का की बैल कसा पळतो? काय सांगशील? आता मला समजेलच बैल काय बोलतो. आता फायनलचा 1 नंबरचा मानकरी होणारच आहे असं पण. म्हणजे एक तुला अपेक्षा लागलेली आहे की नक्कीच गुलाल घ्यावा. आज बघायला गेलं तर सगळं नियोजन वगैरे खूप कमी वेळ काळामध्ये, म्हणजे खूप कमी वयामध्ये तू करतोस. तुला आनंद कसा वाटतंय? आनंद चांगलाच आहे, फक्त नाद आहे. बरोबर आहे. नादासाठी सगळे करताय. वासराकडे बघता काय वाटतं आज कसा काय पळतोय तो? तो पण चांगला बोलतोय. तो गाडीचं वडतोय निसर्ग गाडी. म्हणजे कुठून कुठेतरी आपला जसं तू सांगितल्याप्रमाणे पब्लिकला असून वाढून पळायचा, तसंच आज त्याला वाढून पळणारा पैरा पण भेटला नाही का? हो. नक्कीच तुला खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या फायनलच्या गुलालासाठी. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना तुमचं. माझं नाव ओमकार संतोष चौधरी. पोखरकरवाडीचा आपला बैल आहे भवानी. तर खरे मालक त्याचे माझे काका किशोर जनार्दन चौधरी. दादा काय सांगाल? आज एक डॉनची आणि भवानीची एक तुप्पन वेगाची गाडी पळाली. सगळ्यांना अशा अपेक्षा लागली की पब्लिकनी गाडी होती आणि कडेने एक नंबरला उतरली आणि खरोखर आजच्या या मैदानामध्ये गुलालासाठी पात्र ठरले. आनंद कसा आहे तुमचा? खूप म्हणजे खूप आनंद आहे, कारण आमचा भवानी म्हणजे दोन्ही खांदी पब्लिकनी बोलतो. त्याच्यामुळे आम्हाला असं माहितीच होतं की गट तर पास होणारच. सेमी तर मधूनच लागला आणि तर काय सांगावा, भवानी पलतोयच खूप छान. बरोबर. दादा काय सांगाल? एक चांगला वासरू तुमच्या दावणीला आलेला आहे आणि खरोखर नाव करतोय. आज आनंद कसा आहे तुमचा? खूप म्हणजे आज आम्ही गुलालात राहिलो हेच आमच्यासाठी खूप मोठ्या गोष्ट आहे. आणि आम्हाला डॉननी लक्ष्मण पाटील शेठ त्यांनी आम्हाला पायरा दिला, त्यांचे पण खूप खूप आभार. दादा कुठेतरी गरीब गाडा मालकांसाठी आज एक सुवर्ण संधी होती आणि त्या संधीचं सोनं केलंय तुम्ही. वासरांचे आज कुठेतरी आपले बिनजोडचे उगवते सितारे त्यांच्यासाठी कुठे ना कुठेतरी आज हा मैदान होता आणि एक तुमच्या दावणीचा नवीन सितारा चमकतोय. याच्याकडे बघता काय अपेक्षा ठेवली तुम्ही पुढे?
अपेक्षा त्यांनी फक्त आम्हाला गुलाला ठेवावं बस हीच अपेक्षा आहे. दादा त्याचा इतिहास काय बिनजोड मध्ये असू द्या किंवा बिनजोड घाटावर मध्ये सांगावं तर शर्ती कधी मोजक्या पडत पण नाही आमच्या. हम्म. कायम गुलालात. गुलालात राहणारा वासरू आहे आमचा. बरोबर. आणि आज सांगायचं झालं तर आजच्या मैदानामध्ये पण गुलालात राहिले. हो. आता पैऱ्यांसाठी पण तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार काय सांगाल? पायऱ्यांसाठी प्रॉब्लेम म्हणजे कसं असतं, आधी आपण आपला जरी पलत असला वासरू तरी आपण समोरच्याला पायरा मागितला तर आपल्याला सांगतात तुमचा वासरू पलतो की नाही ते आम्हाला माहिती नाही. पण खरं तर लक्ष्मण शेठ पाटील यांचे खूप आभार, त्यांनी आम्हाला एक फोनवरती पायरा दिला या मैदानासाठी. चालेल दादा, आता फायनल निघले. शुभेच्छा हो, हो. तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.